हॅलो स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण सुपर कीवर्ड इन जावा ही कन्सेप्ट बघितलेली होती. सुपर कीवर्ड म्हणजे काय, सुपर कीवर्ड किती प्रकारे आपण यूज करू शकतो हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. सुपर कीवर्ड काय करते, रेफरन्स व्हेरिएबल विच इज यूज टू रेफर इमिडिएट पॅरेंट क्लास ऑब्जेक्ट. म्हणजे जर तुम्हाला दोन क्लास असतील, एक पॅरेंट क्लास आणि दुसरा चाइल्ड क्लास, जर चाइल्ड क्लासमध्ये तुम्हाला पॅरेंट क्लासच्या मेथड असेल, व्हेरिएबल असेल किंवा कन्स्ट्रक्टर असेल, जर तुम्हाला कॉल करायचं असेल तर आपण काय करू शकतो आहे, सुपर कीवर्ड वापरू शकतो आहे किंवा सुपर कन्स्ट्रक्टर वापरू शकतो आहे. आता सुपर झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, दिस कीवर्ड. दोन काय ते सुपर आणि दिस कीवर्ड आहेत किंवा सुपर आणि दिस आपण ॲज अ कन्स्ट्रक्टर म्हणून यूज करू शकतो आहे. आता सुपर कीवर्ड झाला तर नेक्स्ट कुठला आहे, दिस कीवर्ड. दिस कीवर्ड कसं वर्क करते बघा. आज there can be a lot of usage of Java this keyword. In Java, this is reference variable that refers to the current object. सुपर मध्ये काय होतं, पॅरेंट ऑब्जेक्ट रेफर्स करत होतं. दिस कीवर्ड काय होणार आहे, करंट ऑब्जेक्ट. म्हणजे ज्या क्लासमध्ये आपल्याला वापरायचं आहे त्याच क्लासमध्ये आपण काय करू शकतोय, दिस कीवर्ड वापरू शकतोय. दिस कीवर्डचे मल्टिपल युसेज आहेत बघा. 6 युसेज ऑफ दिस कीवर्ड. फर्स्ट, this can be used to refer current class instance variable. Second, this can be used to invoke current class method implicitly. Third, this constructor can be used to invoke current class constructor. This can be passed as an argument in the method call. This can be passed as an argument in the constructor call. And sixth one is this can be used to return the current class instance from the मेथड. तर हे 6 जे युसेज आहेत दिस कीवर्डचे ते आपण वन बाय वन बघूया. पहिला कुठला आहे, टू रेफर्स करंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. दिस कीवर्ड कॅन बी यूज्ड टू रेफर्स करंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. दिस इज ए ambiguity between the instance variable and parameters. दिस कीवर्ड रिझॉल्व्स दी प्रॉब्लेम ऑफ ambiguity. ambiguity म्हणजे काय, डुप्लिकेशन्स असतील तर ते काय रिझॉल्व करायचं काम कोण करते, दिस कीवर्ड. आता एक एक्झाम्पल बघूया. दिस कीवर्ड वापरला नाही तर कशा पद्धतीने एरर येणार आहे बघा. एक एक्झाम्पल, क्लास स्टुडंट. मी काय केलेले आहेत, 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, रोल नंबर, नेम आणि फी. 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यानंतर मी काय केलं आहे, कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. कुठला, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतला आहे. कन्स्ट्रक्टर का, कारण कन्स्ट्रक्टर कसं डिक्लेअर करायचं आहे, सेम नेम ॲज अ क्लास नेम. आणि जर तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेऊ शकताय किंवा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेऊ शकताय. तर पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मी घेतला आहे, त्याला मी काय केलं, पॅरामीटर पास केलेले आहेत. इंटिजर रोल नंबर, स्ट्रिंग नेम आणि फ्लोट फीज. सेम नेम आहेत, जे माझे व्हेरिएबल नेम आहेत तेच मी काय केलेले आहेत, पॅरामीटर नेम केलेले आहेत. आता ह्या पॅरामीटर्सला ह्या व्हॅल्यू जर असाइन व्हायच्या असतील तर काय करायचं आहे, मला इक्वल्स टू करायचं आहे, रोल नंबर इक्वल्स टू रोल नंबर. आता नेमका रोल नंबर कुठला हा त्याच्यावर कन्फ्यूज होणार आहे कंपायलरला. त्याच्यानंतर पुढं काय बघा, एरर मी एक्सप्लेन करते. मी काय केलेलं आहे, ते सगळे डिस्प्ले केलेले आहेत. रोल नंबर, फी आणि नेम मी डिस्प्ले केलेला आहे. नेक्स्ट काय घेतलं आहे, दुसरा क्लास घेतलेला आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. कशाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करून मी पॅरामीटर काय केलेत, व्हॅल्यू पास केलेले आहेत. 2 ऑब्जेक्ट क्रिएट करून आणि काय केलेलं आहे, डिस्प्ले केलेलं आहे. आता कंपायलर काय करणार आहे, मेन मेथडमध्ये येणार आहे. मेन मेथडनंतर स्टुडंटचा फर्स्ट ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्टमध्ये काय बघा, 111 अंकित आणि एक डिफॉल्ट व्हॅल्यूज दिलेली आहे काहीतरी फीजसाठी. त्याच्यानंतर दुसरा एक ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट कॉल केल्यानंतर कुठं येणार आहे, स्टुडंटमध्ये येणार आहे. आता स्टुडंटमध्ये आला, स्टुडंटचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कन्स्ट्रक्टरमध्ये आल्यानंतर रोल नंबर, नेम आणि फ्लोट दिसले. रोल नंबर, फ्लोट आणि रोल नंबर, नेम आणि फी त्याला समजलं की 3 पॅरामीटर्स आहेत. आता 3 पॅरामीटर कन्स्ट्रक्टरमध्ये आल्यानंतर ॲक्च्युअल व्हेरिएबल आणि पॅरामीटर नेम सेम आहेत. मग कशावरून कळणार की कुठली व्हॅल्यू पास करायची आहे. त्यामुळे काय झालं, बाय डिफॉल्ट इंटिजरला जी होती 0, स्ट्रिंगला नल आणि फ्लोटला 0.0 डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. मी तुम्हाला सांगितलेले आहेत एक पहिल्या काय दुसऱ्या लेक्चरमध्ये.
त्याच्यानुसार काय झाले व्हॅल्यू डिस्प्ले झाल्या. का? कारण कंपायलरला समजलेलं नाही की पॅरामीटर आणि ह्याच्यातला फरक म्हणजे ॲक्च्युअल व्हेरिएबल कुठले आहेत आणि पॅरामीटर्स लिस्टमध्ये कोणत्या आहेत, कारण सेम नेम आहेत. आता ह्या एरर आपल्याला घालवण्यात, हा काही एरर नाही आहे. बाय डिफॉल्ट ज्या व्हॅल्यू होत्या त्या काय झाल्या फॉर्मल आर्ग्युमेंट्स पॅरामीटर्समध्ये होते आणि इन्स्टन्स व्हेरिएबल आर सेम. त्यामुळे त्याला समजले नाही की कुठल्या व्हेरिएबलला त्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला काय झालं डिफॉल्ट व्हॅल्यूज दिसल्या. जर हा एरर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर आपण काय करायचं आहे, धिस कीवर्ड वापरायचं आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी काय केलेलं आहे, सेम एक्झाम्पल आहे. मी 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत. कन्स्ट्रक्टरमध्ये पॅरामीटर कन्स्ट्रक्टर घेतलेलं आहे. आता काय केलेलं आहे, धिस डॉट रोल नंबर इक्वल्स टू रोल नंबर. म्हणजे काय झालं, धिस डॉट रोल नंबर इक्वल्स टू रोल नंबर म्हणजे ह्याच रोल नंबरला मला काय करायचं आहे, ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन करायची आहे. तसंच नेम तसंच फी. म्हणजे धिसचा अर्थ कळाला तुम्हाला. जर तुम्ही 2 व्हेरिएबल्स म्हणजे ॲज अ इन्स्टन्स व्हेरिएबल तुमचे जे व्हेरिएबल असतील ॲक्च्युअल व्हेरिएबल्स त्यालाच तुम्ही जर पॅरामीटर सेम नेम देत असाल कन्स्ट्रक्टरचे, तर त्याच्यामध्ये ॲम्बिग्युटीज कमी करायचं काम कोण करते, धिस कीवर्ड करते. धिसमुळे काय झालं, त्याला समजलं की हाच एक व्हेरिएबल आहे रोल नंबर, नेम आणि फीज. त्याच व्हेरिएबलला काय करायचं आहेत, मला पॅरामीटर्सला ह्या व्हेरिएबल्स पास करायचे आहेत आणि मला व्हॅल्यू असाइन करायचे आहेत. तसं झाल्यामुळे काय झालं, जे मी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू पास केल्या होत्या त्या मला प्रिंट झाल्या. बघा समजला धिसचा अर्थ काय. पहिल्या ह्याच्यामध्ये काय झालेला, डिफॉल्ट व्हॅल्यूज प्रिंट झालेल्या. इथं काय झालं, डिफॉल्ट व्हॅल्यूज प्रिंट झाले आणि इथं काय झालेले आहेत, बाय डिफॉल्ट मी जे आर्ग्युमेंट पास केले होते त्या आर्ग्युमेंटनुसार मला व्हॅल्यूज दिसलेले आहेत. समजलं धिस कीवर्ड काय करते. नेक्स्ट आता धिस कीवर्ड तुम्हाला वापरायचं नसेल तर काय होणार आहे, कधी वापरता येणार नाही धिस कीवर्ड. जर तुम्ही व्हेरिएबल नेम आणि पॅरामीटर नेम डिफरंट दिला तर काय होणार आहे तुम्हाला धिस कीवर्ड वापरायची गरज नाही आहे. कारण त्याला लगेच समजणार आहे की हे कुठले आहेत, डिफरंट नेम आहेत म्हटल्यानंतर पॅरामीटर्स नेम कुठले आहेत आणि व्हेरिएबल नेम कुठले आहेत त्याला पटकन कळणार आहे. ज्यावेळेला तुमचे व्हेरिएबल नेम आणि पॅरामीटर नेम वेगवेगळे असतील, जसं की इंटिजर रोल नंबर स्ट्रिंग नेम आणि फी लिहिलेला आहे, तसंच मी काय केलेलं आहे कन्स्ट्रक्टरला इंटिजर आर स्ट्रिंग एन आणि फ्लोट एफ दिलेला आहे. त्यामुळे कंपायलरला पण कन्फ्यूज होणार नाही आहे की नेमकी कुठली व्हॅल्यू कोणत्याला असाइन करायची. त्यामुळे काय होणार आहे, इथं एरर येणार नाही आहे. बाय डिफॉल्ट तुमचा प्रोग्राम रन होणार आहे आणि तुम्हाला आउटपुट दिसणार आहे. बघा इथं दिसलं. पण काय आहे, ज्यावेळेला तुम्ही प्रोग्राम करताय तर बेटर अप्रोच कुठला आहे की मिनिंगफुल नेम्स ऑफ व्हेरिएबल्स. आता आर म्हणजे काय, परत एन म्हणजे काय, एफ म्हणजे काय आपल्याला पटकन समजणार नाही. जसं कन्स्ट्रक्टरमध्ये हे दिलेलं आहे, समजणार आहे काय नाही. जर तुम्ही इथं रोल नंबर नेम आणि फी असं दिलं असतं, जेवढे तुमचे व्हेरिएबल आहेत तेवढ्याच व्हेरिएबल सेम नेम किंवा जे मिनिंगफुल नेम दिला असेल तर तुम्हाला समजणार. कधीतरी तुम्ही परत प्रोग्राम ओपन करणार त्यावेळेला. म्हणून काय करायचं की बेस्ट वे कुठला आहे, मिनिंगफुल नेम देणं हा बेस्ट वे आहे. जर तुम्हाला बेस्ट वे मिनिंगफुल नेम द्यायचा असेल किंवा आज म्हणजे आपलं सेमच होणार मिनिंगफुल द्यायचं असणार, तर जर तुम्ही व्हेरिएबल नेम दिला असेल आणि पॅरामीटर नेम पण सेम देत असाल तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त धिस कीवर्ड वापरायचा आहे. हा एकच फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सेकंड कुठला पार्ट आहे बघा, यूज टू इनवोक करंट क्लास मेथड. पहिला काय झाला व्हेरिएबल, नेक्स्ट आहे करंट क्लास मेथड. यू मे इनवोक द मेथड ऑफ द करंट क्लास बाय युझिंग धिस कीवर्ड. बघा आता, इफ यू डोंट यूज दिस कीवर्ड कंपायलर ऑटोमॅटिकली ॲड्स दिस कीवर्ड व्हाईल इनवोकिंग द मेथड्स. म्हणजे जर तुम्ही सुपर कीवर्ड मी जसं सांगितलेलं तसंच तुम्ही काय करू शकता, मेथडमध्ये बाय डिफॉल्ट मेथड दिस कीवर्ड कंपायलर ऑटोमॅटिकली कॉल करते. बघा आता एक एक्झाम्पल बघूया. क्लास एमध्ये काय केलेलं आहे, मी वॉइड एम नावाची एक मेथड घेतलेलं आहे, तिथं एक मेसेज प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर वॉइड एन नावाची एक मेथड घेतली, तिथं मी मेसेज प्रिंट केलेला आहे. आणि काय केलेलं आहे, जर मी इथं हे दिलेलं नाही आहे धिस डॉट एम, सपोज मी ते तिथं दिलेलं नाही आहे, त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे क्लास दुसरा क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे ए क्लासचा आणि ए डॉट एन मी कॉल केलेला आहे. ए डॉट एन म्हणजे कुठे आला, ह्या मेथडमध्ये आला. त्याच्यानंतर मला प्रिंट झालं हॅलो एन. आता मी काय केलेलं आहे, सपोज धिस डॉट एम मी काय केलेलं आहे कॉल लिहिलेलं नाही आहे, तर बाय डिफॉल्ट काय होणार आहे तुमचं, डायरेक्ट बाय डिफॉल्ट काय होणार आहे तुमचं कंपायलर कॉल करणार आहे दिस मेथड आणि काय होणार तुम्हाला आउटपुट प्रिंट होणार आहे. म्हणून काय करायचं आहे, बाय डिफॉल्ट
पण बाय डिफॉल्ट कॉल करतोय त्यावेळेला कधी प्रॉब्लेम येतोय ते मी तुम्हाला नंतर सांगते. त्यामुळे आपणच काय करून ठेवायचं, डिक्लेअर करून ठेवायचं. समजलं? जर दिस डॉट मेथड जर तुम्हाला कॉल करायची असेल तर काय होणार आहे, आपण मेन्शन नाही केले तर कंपायलर ऑटोमॅटिकली कॉल करते. नेक्स्ट आहे थर्ड, टू इनवोक करंट क्लास कन्स्ट्रक्टर. व्हेरिएबल झाला, मेथड झाली, दिसनं आपण व्हेरिएबल कॉल केले, दिस कीवर्डनं आपण मेथड कॉल केली. आता काय, दिस कन्स्ट्रक्टर आहे. आता सुपरचा कन्स्ट्रक्टर कसा वापरला आहे त्याच पद्धतीने आपण दिसचा कन्स्ट्रक्टर वापरायचा आहे, पण थोडेसे चेंजेस आहे. द दिस कीवर्ड कन्स्ट्रक्टर कॉल कॅन बी यूज्ड टू इन्वोक द करंट क्लास कन्स्ट्रक्टर. दिस कन्स्ट्रक्टर काय करते, करंट क्लास कन्स्ट्रक्टर इन्वोक करते, पण सुपर काय होतं, पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर इन्वोक करते. इट इज यूज्ड टू रियूज द कन्स्ट्रक्टर. इन द अदर वर्ड्स इट इज यूज्ड फॉर कन्स्ट्रक्टर चेनिंग. म्हणजे रियूज म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला मल्टिपल टाइम्स एकच कन्स्ट्रक्टर कॉल करायचा असेल तर आपण दिस कीवर्डनं तो कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतो. एक एक्झाम्पल बघूया. क्लास ए, त्याच्यानंतर ए क्लास असलेलाच मी काय केलं आहे, कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. मी काय केलेलं आहे, एक मेसेज प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर पॅरामीटर पास केलेलं आहेत कन्स्ट्रक्टरला, ए इंट एक्स. त्याच्यानंतर मी काय केलं आहे, दिस कन्स्ट्रक्टर वापरलेला आहे बघा इथं, दिस आणि ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. त्याच्यानंतर मी एक्स प्रिंट केलेला आहे. चला, हा झाला माझा क्लास आहे. त्याच्यानंतर मी क्लास टेस्ट दिस 5 एक क्लास नेम घेतलेला आहे. त्याच्यानंतर एचा मी काय केलेला आहे, ऑब्जेक्ट कॉल केलेला आहे आणि मी काय केलेलं आहे, व्हॅल्यू पास केलेली आहे. आता काय होणार आहे बघा, एचा ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हटल्यानंतर कुठं झाला, कन्स्ट्रक्टरकडे येणार आहे. कन्स्ट्रक्टरमध्ये आल्यानंतर काय झाला, एचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यामुळे क्लासमध्ये आला, क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर चेक करणार. कन्स्ट्रक्टरमध्ये आल्यानंतर एचा पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये व्हॅल्यू आहे, मेसेज पास केलेला आहे, हॅलो ए प्रिंट झालं, हॅलो ए. नेक्स्ट काय आहे बघा, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर जरी असेल तरी बाय डिफॉल्ट काय होणार आहे, दिस कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. दिस कन्स्ट्रक्टर कॉल झाला. दिस कन्स्ट्रक्टरमध्ये काय झालं, एक व्हॅल्यू मी एक्स पास केलेला आहे. मी इथं काय केलेलं आहे, पॅरामीटर पास केलेलं आहे, त्यामुळे काय झालं, एक्सला 10 व्हॅल्यू असाइन झाली. समजलं काय होणार आहे दिस कीवर्डचं. बाय डिफॉल्ट आता बघा, कॉलिंग पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर फ्रॉम डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता मग अशी काय झालेलं आहे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर काय केलेलं आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये मी काय केलं, व्हॅल्यू पास केलेले आहेत. बघा इथं काय केलेलं आहे, क्लास ए पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये दिस 5 म्हणजे काय झालेलं आहे, मी पॅरामीटर पास केलेला आहे. एक मेसेज प्रिंट केलेला आहे. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरमध्ये मी एक्स कॉल केलेला आहे. आता ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर ऑब्जेक्ट काय झालं, एचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर कुठे झाली तुमची, इथं आलं. इथं आल्यानंतर काय झालं, दिस 5 म्हणजे कुठलं आली, एमध्ये मी पॅरामीटर आहे, म्हणजे पॅरामीटर म्हणजे नथिंग. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टमध्ये इथं मी व्हॅल्यू पास केलेली आहे म्हणून मला पहिल्यांदा पाच प्रिंट झालं. त्याच्यानंतर मला नेक्स्ट मेसेज प्रिंट झाला. समजलं. त्याच्यानंतर रिअल यूज ऑफ दिस कन्स्ट्रक्टर कॉल. आता दिस कन्स्ट्रक्टर का वापरायचं आहे, दिस कन्स्ट्रक्टर कॉल्स शुड बी यूज्ड टू रियूज द कन्स्ट्रक्टर फ्रॉम दी कन्स्ट्रक्टर. म्हणजे मल्टिपल कन्स्ट्रक्टर्स तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही काय करू शकताय, दिस कीवर्ड वापरून काय करू शकतो आपण, कन्स्ट्रक्टर कॉल करू शकतोय. इट मेंटेन्स द चेन बिटवीन द कन्स्ट्रक्टर, दॅट इज इट इज यूज्ड फॉर कन्स्ट्रक्टर चेनिंग. एक एक्झाम्पल बघा, दिस कीवर्ड आणि दिस कन्स्ट्रक्टर वापरलेलं बघा. क्लास स्टुडंट, त्याच्यानंतर मी 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत, इंटिजर रोल नंबर, स्ट्रिंग नेम अँड कोर्स अँड लास्ट फ्लोट फी. 4 काय झालेले आहेत, व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. नेक्स्ट मी पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे, इंटिजर रोल नंबर, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग कोर्स. फीज मी इथं घेतलेली नाही आहे. आता दिसचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर तुमचे सेम नेम असतील, पॅरामीटर नेम आणि व्हेरिएबल नेम सेम असेल तर आपल्याला काय पाहिजेत, सेम नेमचे असतील तर आपल्याला धिस कीवर्ड वापरायचं आहे बघा. दिस डॉट रोल नंबर इक्वल्स टू रोल नंबर, दिस डॉट नेम इक्वल्स टू नेम, दिस डॉट कोर्स इक्वल्स टू कोर्स. म्हणजे हेच सेम इथं मी पॅरामीटर पास केलेलं आहे तर मला याच्यामध्ये असलेल्या व्हॅल्यूज मला इथं कॉपी करायच्या आहेत, त्याचा असा अर्थ होतो. नेक्स्ट कुठला आहे, नेक्स्ट मी परत एकदा काय केलेलं आहे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, फीजसुद्धा ॲड केलेली आहे, फ्लोट फी.
फीजमध्ये आला बघा. आता मी काय केलेलं आहे, सेम कन्स्ट्रक्टर घेतलेले आहेत, फक्त मला अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर पॅरामीटर पास करायचं होतं, ते मी एक्स्ट्रा पॅरामीटर पास केलेलं आहे. आता काय झालं, रोल नंबर, नेम आणि स्ट्रिंग सेम आहेत, मग मला परत कॉल करायची गरज नाही आहे. बाय डिफॉल्ट मी वरती डिक्लेअर करून घेतलेलं आहे इथं. तेच मी काय केलं, दिस कीवर्डने सगळे कॉल करून घेतलं आहे. समजलं, दिस कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे बघा. कन्स्ट्रक्टर थ्रू काय केलेलं आहे, मी रियूज केलेला आहे, रियूजिंग कन्स्ट्रक्टर. आणि काय झालं, फीज माझ्या वरच्या कन्स्ट्रक्टरमध्ये नव्हती, ती फक्त मी काय केली, दिस डॉट फी इक्वल्स टू फी कॉल केली. समजलं, रियुजेबिलिटी म्हणजे काय, एक्स्ट्रा कोड लिहायची गरज लागली नाही, फक्त दिस डॉट जेवढा काम पाहिजे होते तुम्हाला तेवढे तुम्ही व्हेरिएबल पॅरामीटर पास करून घेऊ शकता ॲज अ कन्स्ट्रक्टर टू कुठला कीवर्ड वापरून, दिस कीवर्ड वापरून बघा इथं केलेले आहेत. समजले. त्याच्यानंतर काय आहे बघा, डिस्प्ले मेथड केलेली आहे. डिस्प्ले मेथडमध्ये मला रोल नंबर, नेम, कोर्स आणि फीज डिस्प्ले करायची आहे. नेक्स्ट काय केलेलं आहे, मी मेन मेथडमध्ये स्टुडंट S1 आणि S2 ऑब्जेक्ट क्रिएट करून व्हॅल्यू पास केलेले आहेत आणि S1 S2 डिस्प्ले केलेलं आहे. आउटपुट तुम्हाला बघा दिसेल. S1ला काय केलेलं आहे, S1 स्टुडंट S1 आणि त्याच्यानंतर डिस्प्ले. आता S1 कॉल केल्यानंतर कुठं जाणार आहे, पहिला कन्स्ट्रक्टरला जाणार आहे. इथं स्टुडंट S1 इकडं आला. इथं आल्यानंतर काय झालं आहे, रोल नंबर, नेम आणि काय झालेलं आहे, कोर्स. पण मी काय केलेलं आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टरमध्ये मी काय घेतलेलं नाही, फी घेतलेली नाही आहे. फी घेतलेली नाही म्हणून डिफॉल्ट व्हॅल्यूज काय आली, मला नल आली. कारण फीमध्ये मी काय केलेलं आहे, कुठला हे केलेलं आहे, फ्लोट ठेवलेली आहे म्हणून मला नल आलं, कारण मी काहीच ठेवलेलं नव्हतं नेक्स्ट पॅरामीटर लास्ट नंबरच्या पॅरामीटरला. आता सेकंड स्टुडंटचा दुसरा ऑब्जेक्ट S2 क्रिएट झाला. S2 कॉल झाल्यानंतर काय होणार आहे, S2 कॉल झाल्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर तुमचा कुठं आहे, इथं आला. इथं आल्यानंतर काय झालं, मी पहिल्यांदा कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. इथं पहिल्यांदा कन्स्ट्रक्टर कॉल होणार. कन्स्ट्रक्टरमध्ये सगळे काय आहेत, रोल नंबर, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग कोर्स आणि फीज मी पॅरामीटर पास केलेले आहेत. त्याच्यानंतर पहिली लाईन माझी कुठली आहे, दिस कीवर्ड आहे. दिस म्हटल्यानंतर काय येणार आहे, तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. ह्याच्यामध्ये जेवढे व्हेरिएबल्स असतील ते आणि नंतर जो असेल तो नेक्स्ट दिस कीवर्ड वापरणार. दिस कन्स्ट्रक्टर पहिला कॉल झाला. दिस कन्स्ट्रक्टरमध्ये काय काय आहे, रोल नंबर, नेम आणि कोर्स इथं डिस्प्ले झाले आणि लास्टला कुठला आहे, फीज इथं मी कॉल केलेली आहे. त्यामुळे मला ह्या दुसऱ्या कन्स्ट्रक्टरमध्ये फीजची जी व्हॅल्यू आहे ती मला दिसली. समजलं. दिसचा अर्थ काय होणार आहे, ॲज अ दिस कीवर्ड वापरू शकतो आहे किंवा दिस कन्स्ट्रक्टर वापरू शकतो. आता ह्याचा एक ड्रॉबॅक, रूल्स काय आहे, कॉल टू दिस दिस कन्स्ट्रक्टर मस्ट बी इन द फर्स्ट स्टेटमेंट इन कन्स्ट्रक्टर. जसं सुपर आपल्याला पहिल्याच लाईनला लिहायला लागते, तसंच आपल्याला दिस कीवर्डसुद्धा आपल्याला पहिल्याच किंवा दिस कन्स्ट्रक्टरसुद्धा फर्स्ट लाईनलाच लिहायचा एक रूल आहे. बघा आता लिहिलं नाही तर आपल्याला काय एरर येते बघा. क्लास, स्टुडंट, इंटिजर सेम एक्झाम्पल आहे, हा सेम पार्ट झाला. त्याच्यानंतर इथं बघा सेम पार्ट झाल्यानंतर कन्स्ट्रक्टर फर्स्ट लाईनलाच कॉल करायचा आहे, हा एक रूल आहे. कीवर्ड नाही, मी काय म्हटलं, कन्स्ट्रक्टर. आता ह्या बघा सेकंड कन्स्ट्रक्टरमध्ये काय झालेलं आहे, दिस फी इक्वल्स टू फी. मी कन्स्ट्रक्टर कॉल केलेलं नाही आहे, इथं काय केलेलं आहे, मी कीवर्ड कॉल केलेला आहे, दिस डॉट फीज. हा माझा काय झाला, दिस कन्स्ट्रक्टर झाला, कारण मी काय केलेले आहेत, वरच्या कन्स्ट्रक्टरमधले सगळे पॅरामीटर्स मी कॉल करून घेतलेले आहेत दिस कन्स्ट्रक्टरमध्ये. आता मला इथं एरर येणार आहे, कारण रूल्स काय आहे, दिस कीवर्ड फर्स्ट लाईनलाच काय पाहिजे, दिस कन्स्ट्रक्टर कॉल करायचं आहे. मी इथं केलेलं आहे काय, नाही, कारण मी फर्स्ट लाईनला काय केलेलं आहे, पहिल्यांदा दिस कीवर्ड कॉल केलेला आहे आणि सेकंड लाईनला मी काय केलेलं आहे, दिस कन्स्ट्रक्टर कॉल केलेलं आहे, म्हणून मला इथं आला कंपाईल टाईम एरर. बाकीची प्रोसेस सेम आहे, पण काय एरर आहे बघा, कॉल टू दिस मस्ट बी फर्स्ट स्टेटमेंट इन कन्स्ट्रक्टर. जर तुम्हाला दिस कीवर्डचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा असेल तर आपल्याला ते काय करायला लागणार आहे, फर्स्ट लाईनलाच लिहायचं आहे, कन्स्ट्रक्टरमध्ये फर्स्ट लाईनलाच लिहायचं आहे. नाहीतर काय होणार आहे आपल्याला बघा, मी इथं फर्स्ट लाईनला लिहिलेलं नाही आहे, फर्स्ट लाईन माझी दुसरी आहे. त्याच्यानंतर सेकंड लाईनला मी लिहिल्यामुळे काय झालं, मला कंपाईल टाईम एरर आला. समजला रूल्स. त्याच्यानंतर फोर्थ वन काय आहे, टू पास ॲज अन आर्ग्युमेंट इन ए मेथड. मेथडमध्ये सुद्धा आपण आर्ग्युमेंट पास करू शकतो. दिस कीवर्ड कॅन ऑल्सो बी पास्ड ॲज अन आर्ग्युमेंट इन दी मेथड. इट इज मेनली यूज्ड टू इव्हेंट हँडलिंग
बघा आता एक एक्झाम्पल, क्लास S1 void main क्लास S2 void m नावाचं मी काय केलं मेथड घेतलेली आहे आणि क्लास नेमचं काय केलेलं आहे मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं आहे. क्लास नेमचं वापरून मी काय केलेले आहे OBJ हे काय करून ठेवलेलं आहे रेफरन्स वापरलेलं. त्याच्यानंतर मी एक मेसेज प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक P नावाची मेथड घेतलेली आहे आणि M मेथड मी काय केली कॉल केलेली आहे. बघा काय केलेलं आहे S2 काय झाला माझा क्लास S1 नावाचा काय झाला S1 मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि S1चं प्रिंट मेथड. आता S1.P म्हणजे कुठं जाणार आहे इथं आला. S1.P मध्ये काय झालं आहे M नावाची माझी मेथड आहे ते चेक करणार. मेथडमध्ये दिस का वापरलेला आहे कारण दिस मेथड दिस कन्स्ट्रक्टर किंवा दिसचा वापर करून आपण काय करू शकतो आर्ग्युमेंट्स कॉल करू शकतो. आता इथं काय झालेलं आहे बघा या इथं एममध्ये मी दिस घेतलेला आहे म्हणजे एमच्या इथले जो पॉईंट काय असेल ब्लॉक तो आपल्याला डिस्प्ले होणार आहे. बघा मेथड इज इन्व्होक्ड मला मेसेज प्रिंट झाला. समजलं. ॲप्लिकेशन कॅन बी पास्ड this that can be passed as an argument. Next कुठला आहे फिफ्थ वन टू पास ॲज आर्ग्युमेंट इन दी कन्स्ट्रक्टर कॉल. कन्स्ट्रक्टर कॉल we can pass this keyword in this constructor also. It is useful if we have to use one object in multiple classes. म्हणजे एकच ऑब्जेक्ट मल्टिपल क्लासेसमध्ये वापरायचा असेल तर आपण काय करू शकतोय this कीवर्ड वापरू शकतो ॲज अन आर्ग्युमेंट. बघा एक्झाम्पल क्लास B त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे पहिल्यांदा बघू क्लास A4मध्ये मी काय केलेलं आहे एक व्हॅल्यू पास केलेली आहे डेटा इक्वल्स टू 10. A4चा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. नेक्स्ट काय केलेलं आहे बघा B क्लासमध्ये मी A4 इक्वल्स टू A4 OBJ नावाचा एक ॲज अ क्लास नेम हे केलेलं आहे व्हेरिएबल कॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर B A4 OBJ this.obj इक्वल्स टू OBJ डिस्प्ले केलेले आहे. मेन म्हणजे मी एक्सप्लेन करते प्रोग्राम वेट काय होणार आहे बघा A4 A इक्वल्स टू न्यू A4. आता A4 कुठं आहे बघा हा झाला A4. तर A4मध्ये काय झालं व्हॅल्यू 10 आहे. त्याच्यानंतर पॅरामीटराइज्ड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे A4चा तिथं काय झालं आहे बी इक्वल्स तिथं मी काय केलेलं आहे बीचा काय केलेलं आहे मी ऑब्जेक्ट कॉल केलेला आहे. बीमध्ये ऑब्जेक्ट कॉल करून डिस्प्ले मेथड हे केलेलं आहे. आता बी कुठं आला वरती. आता इकडं आला बीमध्ये. आता बी इकडं आला आहे बीमध्ये आपण कुठं आलो इथं आलो. इथं आल्यानंतर काय झालं बघा बीमध्ये this.obj इक्वल्स टू OBJ म्हणजे काय झालं OBJ हा झाला A4 OBJ सेम नेम ॲज अ क्लास नेम मी काय केलं व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतलेला आहे त्याला मी काय केलेलं आहे व्हॅल्यू असाइन करून घेतले आहेत. म्हणजे काय झालं ही व्हॅल्यू मला OBJमध्ये स्टोअर झाली. कुठल्या सेम OBJच्या याला मला आउटपुट काय झालं 10 डिस्प्ले झालं. तर लास्ट वन कुठला आहे दिस कीवर्ड कॅन बी यूज्ड टू रिटर्न करंट क्लास इन्स्टन्स. सेम इन्स्टन्स आपण यूज करू शकतोय. समजलं. इन्स्टन्समध्ये काय होणार आहे बघा वी कॅन रिटर्न दिस कीवर्ड ॲज अन स्टेटमेंट फ्रॉम द मेथड. इन सच केस रिटर्न टाईप ऑफ मेथड मस्ट बी दी क्लास टाईप नॉन प्रिमिटिव्ह. बघा रिटर्न टाईप मेथड नेम आणि रिटर्न दिस आपण काय करू शकतो रिटर्न दिस काय करू शकतो वापरू शकतो. क्लास ए नंतर गेट ए मी काय केलेले आहे सेम नेम ॲज अ क्लास नेम मेथड डिक्लेअर केलेली आहे. रिटर्न दिस वापरलेला आहे. त्याचा अर्थ काय बघूया एक मेसेज प्रिंट केलेला आहे मेनमध्ये न्यू ए डॉट गेट ए कन्स्ट्रक्टर डॉट मेसेज. बघा काय केलेलं आहे ए नावाचा काय झाला माझा क्लास नेम ॲज अ सेम नेम मी कन्स्ट्रक्टर कॉल केला. कन्स्ट्रक्टरमध्येच मी काय केलेलं आहे डॉट गेट ए मेथड आहे ती कॉल केली आणि त्याच्यामध्येच मेसेज नावाची मेथड आहे ती मी कॉल केली. म्हणजे काय होणार आहे एमध्ये पहिला जाणार एमध्ये गेल्यानंतर गेट ए मेथड आहे गेट एमध्ये काय रिटर्न दिस म्हणजे काय असणार आहे त्याच्या पुढं मेसेज आहे मेसेजमध्ये जो मेसेज प्रिंट असणार आहे तो मला प्रिंट होणार आहे. समजलं.
This keyword refers to the current class instance variable. In this program, we are printing the reference variable and this output of both variable are same. म्हणजे काय होणार आहे, जर तुम्ही मल्टिपल काय वापरला आहात, कन्स्ट्रक्टर दिस मेथड्स वापरला असेल, दिस मेथड वापरून आपण काय करायचं आहे, आपल्याला दोन कन्स्ट्रक्टर असतील तर आपण काय करू शकतो बघा. एक एक्झाम्पल बघूया. क्लास F void m नावाची एक मी मेथड घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी एक मेसेज प्रिंट करायचा आहे मला. आणि नेक्स्ट काय आहे, त्याच्यानंतर F मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ऑब्जेक्टला मी obj नाव दिलेलं आहे, obj.m. आता काय होणार आहे, F ऑब्जेक्ट कॉल झाला system.out.println obj मी दिस obj.m. ची मेथड कुठे आहे, इथं आला कर्सर. मध्ये काय केलेलं आहे, system.out.println दिस म्हणजे काय, ID प्रिंट्स ID, दी रेफरन्स ID काय होणार आहे, आपल्याला प्रिंट होणार आहे. इथं प्रिंट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होणार आहे, सेम system.out.println obj इथं प्रिंट झाल्यानंतर सेम ID इथं प्रिंट झाली. समजलं. दिस कीवर्डनुसार आपण काय करू शकतोय, दिस रेफर्स टू दी करंट क्लास इन्स्टन्स व्हेरिएबल. इन दिस प्रोग्राम वी आर प्रिंटिंग दी रेफरन्स व्हेरिएबल अँड दिस आउटपुट ऑफ बोथ व्हेरिएबल्स आर सेम. म्हणजे जर तुम्हाला मल्टिपल्स आउटपुट सेम व्हेरिएबल वापरून करायचे असतील, प्रिंट करायचे असतील, तर आपण काय करू शकतो, दिस कीवर्ड थ्रू कॉल करू शकतो. आता सुपर कन्स्ट्रक्टर आणि दिस कन्स्ट्रक्टरमध्ये डिफरन्स बघूया. सुपर काय करते, इमिडिएट पॅरेंट क्लास रेफर करते आणि दिस काय करते, रेफर्स करंट क्लास इन्स्टन्स. बघा, सुपरमध्ये रेफर्स इमिडिएट पॅरेंट क्लास आणि रेफर्स दिस काय करते, रेफर्स करंट क्लास इन्स्टन्स. सेकंड काय आहे, कॅन बी यूज्ड टू इनवोक इमिडिएट पॅरेंट क्लास मेथड आणि नेक्स्ट कॅन बी यूज्ड टू इनवोक करंट क्लास मेथड. लक्षात घ्या. Super acts as immediate parent class constructor and should be first line child class constructor. Next, this act as a current class constructor and can be used to parameterize the constructor. Last, when invoking a superclass version of the overridden method, the super keyword is used. When invoking the current class version of an overridden method, this keyword is used. समजलं. तर किती डिफरन्स आहेत, ओव्हररिडन, कन्स्ट्रक्टर, इनवोक काय झाले, डिफरन्स झाले. आता दोन्हींचे मिळून आपण एक एक्झाम्पल बघूया. लास्ट, क्लास ॲनिमल स्ट्रिंग नेम. आता काय झाला, हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर झाला, म्हणून मी काय झालं, स्ट्रिंग नेम आणि स्ट्रिंग नेम सेम झाल्यामुळे दिस नेम इक्वल्स टू नेम काय झालं, मी दिस कीवर्ड वापरला. का, कारण दिस कीवर्ड कधी वापरायचा, एम्बिग्युटी कमी करण्यासाठी दिस कीवर्ड वापरला. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, मूव नावाची एक मेथड घेतलेली आहे, तिथं मी मेसेज प्रिंट केलेला आहे. नेक्स्ट, शो नावाची मेथड घेऊन मी काय केलेलं आहे, तिथं नेम प्रिंट केलेला आहे. नेक्स्ट काय आहे, डॉग नावाचा एक क्लास घेतलेला आहे, त्याला मी एक्सटेंड ॲनिमलमध्ये केलेला आहे. डॉग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर केलेला आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये टेस्ट दिस म्हणजे फर्स्ट लाईन ॲज अ दिसच. त्याच्यानंतर नेक्स्ट, डॉग नावाचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर करून सुपर काय करतोय, पॅरेंट क्लासच्या मेथड्स किंवा पॅरेंट क्लासचे व्हेरिएबल्स किंवा पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर कॉल करतोय सुपर. त्यामुळे काय केलं, मी पॅरेंट क्लासमधले मला नेम हवा आहे म्हणून मी काय केलं, सुपर कन्स्ट्रक्टर वापरलेला आहे. नेक्स्ट काय झालेलं आहे, मी मूव मेथडमध्ये सुपर म्हणजे पॅरेंट क्लासची सुपर क्लासची मेथड मी कॉल केलेली आहे. त्याच्यानंतर एक मेसेज प्रिंट केलेला आहे आणि मी काय केलेलं आहे बघा, ॲनिमल्सचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, ॲनिमल्स शो केलेला आहे आणि मूव केलेला आहे. आता बघा, ॲनिमल बी इक्वल्स टू न्यू डॉग टायगर. आता बघा, ॲनिमल बी इक्वल्स टू न्यू डॉग टायगर. बघा, मी इथं काय केलेलं आहे, सुपर कीवर्ड वापरून मी काय केलं, ॲनिमलच्या क्लासचा मी सुपर कीवर्ड वापरून इथं नेम कॉल केल्यामुळे मला इथं झालं, प्रिंट झाला टायगर. नेक्स्ट, त्याच्यानंतर ॲनिमल्स कॅन मूव. कसं होणार आहे, ॲनिमल्स कॅन मूव, वेअर इज मेसेज, ॲनिमल्स कॅन मूव. का ॲनिमल्स कॅन मूव, कारण मी इथं काय केलेलं आहे, मेसेज कुठली मेथड आहे, मूव मेथड मी कॉल केलेली आहे इथं बघा.
सुपर डॉट मूव केल्यामुळे मला काय झालं, पॅरेंट क्लासमधले मेथड कॉल झाली आणि पॅरेंट क्लासमध्ये जो डेटा आहे तो मला इथं प्रिंट झाला. नेक्स्ट काय आहे, चाइल्ड क्लासमधला डेटा डॉग्स कॅन वॉक. बघा तिन्ही मेसेज प्रिंट झाले, पॅरेंट क्लासमधले सुद्धा आणि करंट क्लास म्हणजे चाइल्ड क्लासमधले सुद्धा मला मेसेजेस दिसले. कधी, ज्या वेळेला आपण सुपर आणि दिस ॲज अ मेथड किंवा ॲज अ कीवर्ड आणि ॲज अ कन्स्ट्रक्टर आपण वापरू शकतो. समजलं, सुपर कीवर्ड आणि दिस कीवर्ड. सुपर कीवर्ड कशासाठी वापरायचा, दिस कीवर्ड कशासाठी वापरायचा, दोघांच्यामधला कन्स्ट्रक्टर कसा वापरायचा आणि कन्स्ट्रक्टरचा डिफरन्स काय आहे आपण आज बघितलेलं. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.